तर हॅलो गाईज, आता चाललो आपण बाजारात, कारण की आज आहे बुधवार. तर बाजारात जावं लागते भाजीपाला आणण्यासाठी, कारण की आपल्या रूमवरच्या भाजीपाला झाला खतम. तर चला आता जाऊ बाजारात, कारण की आता तर वाजले आहे 7:30 आणि आता थोडासा पावसाच्या बी म्हणजे आभाळ आला आहे. तर पाऊस याच्या आधी आपल्याला जाऊन यायचं आहे. तर चला जाऊ, तुम्हाला दाखवतो आज बाजार रांजणगावचा. तर चला. तर गाईज आपण मार्केटमध्ये पोहोचत नाही, तर इथं येऊन गेला पाऊस आणि आपल्याला इथं मग थांबावं लागलं थोडंसं एका जागी, कारण की जर ओलं झालं असतं तर फालतू सर्दी खोकला होण्याची शक्यता होती, म्हणून आपण इथं थांबून गेलो. तर गाईज इथं पाऊस पण खूप जोरात येत होता. तर त्याच्या कारणानं इथं म्हणजे जे भाजीपाला वगैरे होता तिच्या बहुत हे झालेलं आहे, म्हणजे पूर्ण रस्त्यानं धारच लागल्या होत्या पाण्याच्या. तर त्याच्या कारणांचे म्हणजे खाली लागलेले होते दुकान भाजीपाल्यांचे, ते म्हणजे त्यामध्ये पूर्णच पाणीच जात होतं. आता त्यामध्ये कोणाचीच काही चुकी नाही म्हणा, कारण की वातावरणाचं अनएक्सपेक्टेड राहते, कधी काय सांगता नाही येत. तर आपला सर्व भाजीपाला वगैरे तर घेऊन झालेला होता, म्हणून आपण इथं आता थांबून होतो. आपल्याला सध्याच तर टेन्शन होतं नाही, कारण की आपलं सगळंच घेऊन झालेलं होतं. फक्त वाट याचीच पाहत होतो की केव्हा केव्हा पाऊस जाते आणि केव्हा केव्हा आपण रूमवर जातो भाजीपाला घेऊन, कारण की पाऊस अजून वाढण्याची शक्यता होती. तर मी म्हटलं थोडा वेळ थांबून जावं आणि पाऊस खतम म्हणजे पाऊस गेल्यानंतर जाऊ मग आपण. तोपर्यंत हे क्लिप पाहून घ्या तुम्ही. असं याच्यामध्ये पण भाई, जे म्हणजे शेतकरी लोक राहते याच्या बहुत नुकसान होते, कारण की बिना मौसम पाऊस येते, कधी तर कधी काहीच होऊन जाते. म्हणजे कधी काय होईल काही सांगता नाही येत, काही एक्सपेक्टेड पण नाही करू शकत आपण. तर म्हणून हेच सांगणं राहीन की म्हणजे जेवढी म्हणजे सावधानी आपण ठेवू, सगळी तयारी जेवढ्या लवकर करू तेवढं चांगलं. जसं की इकडं आपलं कपडेवाल्यांनी पूर्ण झाकझूक करून ठेवून दिलेलं आहे, तर त्यांना तर तेवढा काही धोका नाही. पण जे म्हणजे खाली भाजीपालेवाले आहे त्यांना खूप धोका आहे, कारण की आता ते जे पालक मेथी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पाणी गेलं तर ते पूर्ण सडूनच जाते. तर हे बघू शकता तुम्ही इथं पूर्ण म्हणजे धारच लागल्या होत्या रोडाला. पूर्ण जे कांदे टमाटर आहे तिथचे पूर्ण त्यामध्ये पाणी जात होतं. रिकॉर्ड हो गए ना, रिकॉर्ड ये 40 रुपये डझन, घ्या लावले 40 रुपये डझन, घ्या लावले 40 रुपये डझन, घ्या लावले 40 रुपये डझन, गोड राक्षी लावले 100 रुपये किलो, गोड राक्षी लावले. तर अशी सिच्युएशन होती आजच्या मार्केटची रांजणगावमधल्या. तर चला भेटू आता, कारण की आता झाला पाऊस कमी. आता जेव्हा आपण रूमवर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.